नाही नाही, साडेवाडीचं पोहत आहे. मारो मारो. पावसामुळे फुलं ताजी तवाणी दिसत आहेत. हे आवळ्या झाड खूप उंच वाढलेलं आहे. खूप थंड हवा लागली एसीची. 699 रुपये प्राइस आहे या कुर्तीची. चहा बरोबर बिस्किट पण दिलेले आहे दादूला. चट्टम फुगलेत बघा. आणि हळद लावून घेते स्वतःला. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता. मी अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केली, कारण आज दादूचा डबा नव्हता. आज दादूने कॉलेज बंक केलेला आहे आणि तशी त्याची तब्येत थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे आज कॉलेजला गेला नाही. म्हणून मी काय केला, सकाळी उठल्या व्यायाम केला आणि आता तुळशीपूजन करत आहे. आणि तुळशीपूजन झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. गॅसवरती तोपर्यंत काढा उकळायला ठेवलेला आहे सुंठेचा. तुळशी श्री सखी श्वेपा परिणी पुण्य दे नमस्ते नानते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. गवती चालाना रोज पाणी घालावं लागतं, नाहीतर जळून जातो लगेच. आणि आज सकाळपासून रिमझिम पाऊस येत आहे. 2-3 राऊंड झाले पावसाचे. आता थोडीशी विश्रांती घेतली आहे पावसाने. आज मला चवळीची भाजी, काशी भोपळ्याची भाजी आणि पनीरची भुर्जी बनवायची आहे. या 3 भाज्या मला बनवायच्या आहेत. पण अगोदर काढा घेतो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. फोंडजी काढा लिजिये. सुंठेचा काढा वातीसाठी खूप चांगला असतो आणि तशी माझी 2-3 दिवस झाले वात वाढलेली आहे, त्याच्यामुळे आज मी सुंठेचा काढा पित आहे. चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते. नैवेद्य लीजिए फोंडजी. फोंडजी आज फोंडजी एकटेच जेवायला बसली. मला उशीर झाला. वाह भाई वाह, क्या ही बोले अभी. दैवाचा प्रसाद. सगळ्या चपात्या बनवून झाल्यानंतर मी मना आणि दादू जेवण करायला बसलो. आप खालो आराम से. चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि मी खात आहे आज चपाती, शिरा, चवळीची भाजी आणि काशी भोपळ्याची भाजी. आणि दादू खात आहे पनीर भुर्जी, चपाती दिलेले. आणि मना मना येलो चपाती. बाबू बाबू बाबू, तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट भोजन करायला. जेवण झाल्यानंतरचं आमच्या घरातलं दृश्य. मना अभ्यासाला बसलेला, पण आता ब्रेक घेतलेला आहे आणि जांभळी देत आहे. कॉलेजला जायचं ठीक आहे. आणि दादू पण इथून बसून फोन वापरत होता, पण आता इकडे गेलेला आहे आणि झाडू हातामध्ये घेतलेला आहे. मारो मारो. आज फक्त बेडरूमच झाडू मारायचा आहे, कारण सकाळीच किचन आणि हॉल झाडू मारलेला आहे, दादूनेच मारलेला आहे. आणि आता बेडरूम झाडू मारत आहे. आयुष्यवंत व यशस्वी व पुत्र सूर्यकांत. आओ बेटा आओ. गड्डी धीरे चलाय लो. जास्त न करेन ते या पायाचं तुटलं, मग मी या पायाचं पण काढून टाकलं. का रे असं केलं? ते तुटलंच डायरेक्ट. हा जोडता आलं नाही. ठीक आहे जाणे दो. रेनकोट घेतलाय ना? आज सकाळपासून पाऊस आहे. आवजा. चला किचन ओटा आणि भांडी सुद्धा आता मी स्वच्छ केलेली आहेत आणि किचन ओटा एकदम चकाचक चमकत आहे माझा. आज दीप अमावस्या आहे. आज सगळे घरातले दिवे मला स्वच्छ धुवायचे आहेत आणि संध्याकाळी दीप पूजन करायचं आहे. आता मी तर घरातील सगळे दिवे धुण्यासाठी काढलेले आहेत. दिवे धुवायच्या अगोदर मी थोडंसं दुकानामध्ये जाऊन येते. दुकानामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या घरा शेजारीच रिलायन्स स्टोर आहे, तिथून मी इन्स्टंट गुलाबांचं पाकिट आणणार आहे. कारण उद्या माझ्या मनाचा तारखेनुसार बर्थडे आहे 25 जुलैला. तर त्याच्या बर्थडेला काहीतरी गोड बनवते. तसं तर बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे, तरी पण म्हणलं तारखेनुसार आहे बर्थडे, तर गोड काहीतरी बनवावं म्हणून गुलाबजाम बनवायचं ठरवलेलं आहे. आणि संध्याकाळी पण दिव्यांची पूजा करायची आहे. म्हणलं गोड नैवेद्य होऊन जाईल दिव्याला पण दाखवायला. तर अगोदर जाऊन येते दुकानामध्ये, स्टोअरमध्ये, आणि आल्यानंतर मग हे दिवे वगैरे स्वच्छ धुवून ठेवते. चला आता जाऊयात रिलायन्स स्मार्टला. घराच्या जवळच आहे, त्यामुळे पायी चाललेली आहे आणि तशी गाडी सुद्धा नाहीये. मना घेऊन गेलेला आहे गाडी आणि जवळजवळ 1 किंवा सव्वा तास लागणार आहे मला जाऊन यायला. पण जाते वेळेस खाली बेलाचं झाड आहे, त्याला जलार्पण करून जाते. बाबा छत्रीच नाही आणली, पाऊस आहे रिमझिम. क्या हे करू. पारिजाताच्या फुलांचा किती सुंदर सडा पडलेला आहे. पावसामुळे फुलं ताजी तवाणी दिसत आहेत. खूप सुंदर दृश्य. चलो बेलाच्या झाडाला जलार्पण करते अगोदर. हे बघा पाऊस तर येतोय,
पण बेलाच्या झाडाला पाणीच मिळत नाही, कारण ना हे आवळ्या झाड खूप उंच वाढलेलं आहे, त्याच्यामुळे बेला झाड झाकलं जात आहे आणि पाणीच मिळत नाही बेला झाडाला. बाकीची सगळी झाडं हिरवीगार आहेत. चला आता बाटली इथंच ठेवून जाते वेळेस घेऊन जाते वरती. गार्डन मध्ये ना कबूतर बघा किती मजेत थांबलेली आहेत. पता नाही क्या सोच रहे ये लोग, का किडे खात आहेत काय माहित. नाही, आमच्या गार्डन मध्ये ना गवत खूप वाढलेलं आहे पावसामुळे. पोहोचले आहे मी स्मार्ट सुपर स्टोअर मध्ये, म्हणजे अजून जायचं आहे आतमध्ये, परिसरामध्येच आहे. स्टोअरच्या बाहेर इथं लहान मुलांसाठी खेळणी पण आहेत आणि समोर ओलिओ पिझ्झा कॅफे पण आहे, काय काय सगळं आहे. चलो भाई, बापरे खूप थंड हवा लागली एसीची. चला एक ट्रॉली घेते. निकल 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 जा. जामुनचे पाकिट सोडते अगोदर. कहाँ पर है. चला समोर आहेत म्हणे. पहिल्यांदा मला दिसल्या शेवाळ्या घेते अगोदर. जिरं पण घेतलेलं आहे. इन्स्टंट गुलाबजामुन पॅकेट पण भेटलेले आहे तिथं. बघू आता कोणसा लेलो. चितळेचं घेते, चितळेचं चांगलं आहे. चितळेचं वरती. इथं ना चितळेचं इन्स्टंट गुलाबजामुन पॅकेट नाही आहे, फक्त गेट्सचे आहेत. अजून दुसरं कुठली तर कंपनी आहे, मला वाटतं गेट्सच घ्यावं आता. क्या करे, पर्याय नाही आता. हे घेते. खूप मोठं स्टोअर आहे हे. कपड्यांचं कलेक्शन आहे, शूज, लहान मुलांचे कपडे, अडल्टचे सगळं आहे इथं. इकडे पण छान छान कुर्ती आहेत. हे बघा, अशा कुर्ती आहेत. XL, XXL, 2XL. छान आहे कलेक्शन. पण काय करायचं, माझ्याकडे आहे, मला घ्यायचे नाहीत तरी पण पाहायला आलेली आहे आणि पाय दुखून जाणार आहेत. बऱ्याच वेळ झाले फिरते आहे मी इथं. हे बघा, मला एक आवडलेली कुर्ती दाखवते तुम्हाला, खूप सुंदर आहे. हे बघा, खूप सुंदर कुर्ती आहे ही. मला ना घ्यावीशी वाटत आहे पण घेऊ शकत नाही. नीची प्राईस किती असणार आहे, 699 रुपये प्राईस आहे या कुर्तीची. खूप सुंदर आहे. चला आता घरी जाते, कारण किती जरी बघितले ना मन भरणार नाही आणि माझे पाय दुखून येतील उगीच. बिल करते आणि आता घरी जाते. नाही म्हणता म्हणता मी एवढे जिन्नस घेतलेले आहेत. घरी जायच्या वेळेस पावसाला सुरुवात झालेली आहे. बारीक भुरभुर पाऊस येत आहे. 5-10 मिनटं थांबते, पावसाची भुरभुर संपल्यानंतर घरी जाते. चला, पावसाची भुरभुर थांबलेली आहे, जाऊयात आता घरी. 1 तास गेला नाही म्हटलं तरी, आज आराम नाही मिळाला काहीच. चला पोचलेली आहे मी आमच्या सोसायटीमध्ये. आता ही बॉटल घेऊन जाते वेळेस. चलो भाई. समोर श्रेया आलेली आहे शाळेतून. क्यों जीत गई, स्कूल में जाके जीत गई है ना. हाँ वही तो, ऐसे 2 उंगलियां कर रही जीतने की, बाजी मार दी. हम शॉपिंग करने गए थे. देखो ये शॉपिंग करके आए. खाने की चीज लेके आए. खाने की चीज की शॉपिंग. साड़ी वाड़ी की शॉपिंग नहीं, साड़ी वाड़ी तो बहुत है. चलो बाय. चला दादू, खाऊ आणलं तुझ्यासाठी बाळा. खाऊ आणलं तुझ्यासाठी. बघा, खाऊ म्हणलं की कसं काय म्हणतोय. बुस्कट आणलंय. अरे मला वाटलं तुला आवडेल. चलो आता दिवे घासून घेते. सगळे देवे इथे आता स्वच्छ धुवून झालेले आहेत. थोड्या वेळ आता सुकू देते यांना. दादू साठी मी खाऊ आणलेला आहे. लो पुत्र, चाय भी बनाती हूँ तुम्हारे लिए सुंठ डाल के. दादूला सर्दी झालेली आहे. आणि हे राईसचं आहे, तांदळापासून बनवलेले पापड आहेत म्हणून मी आणलेलं आहे. इथे लिहिलं ना इंग्रेडिएंट्स मध्ये. देखिए, मैं देख के सोच समझ कर ही लाती हूँ पैकेज फूड. मैं भी देखती हूँ खा के. माझा मना आलेला आहे कॉलेजवरून आणि मी त्याला फोन केला होता की फुलं घेऊन येते वेळेस म्हणून.
धन्यवाद फुलं आणल्याबद्दल. अरे आज दीप अमावस्या आहे, आज दिव्यांची पूजा करायची सगळ्या. आता मी गॅसवरती दादूसाठी चहा उकळायला ठेवलेला आहे आणि ह्या चहामध्ये मी अद्रक किसून घातलेला आहे आणि गवती चहाची पानं घातलेली आहेत. आणि म्हणा आता जेवण करत आहे. बुर्जी आहे मनापुरती पनीरची आणि भाज्या पण आहेत भरपूर. आणि मी आता ह्या दिव्यासाठी वाती वळते. वाती तर तशा रेडीमेड आहेतच, पण थोड्याशा पातळ बनवावं लागतील. याच्यामध्ये आहेत वाती. तर आता वाती वळून घेते. आणि आज सकाळपासून मी नॉनस्टॉप काम करत आहे. सणवारा दिवशी ना खूप कामं पडतात आणि आपल्या स्त्रियांना तर असे मल्टीवर्क एकदम करावंच लागतात. एकीकडे चहा उकळायला ठेवलेला आहे दादूसाठी, आता वाती वळत आहे, पूजा मांडून घेते आता आणि थोड्या वेळाने पूजा करते. आणि जामून पण बनवायचे आहेत. चहा सुद्धा तयार आहे. चहा बरोबर बिस्किट पण दिलेले आहे दादूला. खाली बसायला घे ना मला, गार लागते. एक तर सर्दी झालेली आहे तुला. 1 कप चहा मी सुद्धा घेते. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आता आणि मी आता गुलाबजामुन तळत आहे. इन्स्टंट गुलाबजामुन लगेच तळे जातात. हे बघा, इझी टू मेक अँड इझी टू इट असे जामुन आहेत हे. जामुनचा पहिला घाणा पाकामध्ये घालण्यासाठी तयार आहे. छान लालसर तळले गेलेले आहेत जामुन. चलो एकदम प्यार से डालना पड़ता है पाक में. सगळे गुलाबजामुन आता तयार आहेत आणि कसे टम फुगलेत बघा, एकदम छान फुगलेले आहेत. आता मी सुद्धा माझं आवरून घेते आणि दिव्यांची पूजा करते. तसं तर सायंकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आता. चला आता मी पूजा करायला बसलेली आहे. अगोदर कुंकू आणि हळद लावून घेते स्वतःला. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्नादनः दीपो हरतो मे पापं दीपज्योतिर्नमोस्तुते. स्वानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर ना घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतंय ना, काय सांगायला नको. असं वाटतं की आपलं घर मंदिर झालेलं आहे. मी अक्षरशः दिवसभर खूप थकलेली आहे कामं करून. पूजा केल्यानंतर ना बघा एवढं प्रसन्न वाटतंय ना, खूप छान वाटत आहे. आणि सणावार दिवशी ना आपल्यामध्ये एक अनोखीच वेगळीच ऊर्जा आलेली असते, त्याच्यामुळे छान वाटत आहे. आणि आता मी संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करते. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया.